दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. पंढरपूरचा कॅरिडॉरचा जो विषय आहे तो आता आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तापायला सुरुवात झालेली आहे आणि कॅरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी आज बैठक घेतली आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आम्ही चर्चा करायला तयार आहे, मात्र आमच्याशी कुणीही चर्चा करत नाही आहे आणि आम्ही कुणाच्या माध्यमातूनही चर्चा करणार नाही, कोणी आमदार मंत्र्यांच्या माध्यमातून नाही तर मुख्यमंत्र्यांनी थेट आमच्याशी बोलावं आमच्याशी आम्ही तयार आहोत. यापूर्वी त्यांच्याशी बोलण्याची आम्ही प्रयत्न केला, मात्र त्यांनी ती संधी दिलेली नाही आहे. याचा निषेध म्हणून आषाढी एकादशी दिवशी जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री पंढरपूरला संध्याकाळी येतील आणि ते पहाटे सकाळपर्यंत महापूजा अन्य कार्यक्रम असतात, त्या काळामध्ये म्हणजे आषाढी एकादशीला आम्ही सगळेजण कडकडीत उपास करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंदिर परिसरातील सर्व दुकानं निषेध म्हणून आम्ही बंद ठेवणार आहोत, अशी माहिती इथले व्यापारी संघटनेचे नेते असणारे बाबा महाजन बडवे यांनी दिलेली आहे. मोठ्या प्रमाणात व्यापारी आजच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. पहा काय म्हणाले बाबा महाजन बडवे. पुढच्या वर्षी कॅरिडॉर होणार आहे, वारी पुढच्या आषाढी कॅरिडॉर अशी मंत्री आणि प्रशासनाने होत आहे. व्यापारी तुमचं सगळं मालमत्ता यात जाते. गेले 4 वर्ष झालं आम्हाला विश्वासात घ्यायचं म्हणते, पण तो काही विश्वास कुठे दिसत नाही. आम्ही विश्वास पुढे गेल्यावर मुख्यमंत्र्यांना सांगतो की विश्वास सापडलेला आहे, मग आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे. माननीय मुख्यमंत्री यांच्याशी एकदा हेलिपॅडवर प्रयत्न केला होता भेटायचा, पण त्यांनी भेट दिली नाही. मुख्यमंत्री म्हणतात नुसतं आम्ही विश्वास घेतो, पण ती विश्वास काय आम्हाला दिसत नाही. आमच्या वेळेवर 3 वेळा अन्याय झालेला आहे. आम्ही आता ऐकायच्या मनस्थितीत नाही. आम्ही कुणाकडे जाणार नाही. आम्ही कुठल्या मंत्र्याकडे, आमदारकडे, प्रतिनिधीकडे कुणाकडे जाणार नाही. आमचं आंदोलन आम्ही स्वतः लढणार. त्याचा पहिला भाग एकादशी दिवशी आम्ही सर्वजण उपाशी बसून आमचे दुकानं बंद ठेवून काळे झेंडे लावून जोपर्यंत मुख्यमंत्री महापूजा करतात तोपर्यंत आम्ही हे संध्याकाळी 8 ते पहाटे 8 सकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही आमचे सर्व दुकानं बंद करणार आहेत आणि एक प्रकारचा निषेध नोंदवणार आहेत. माझा वडील घर जागा देऊन मेला, माझा आजोबा देऊळ देऊन मेला, ह्याचा 1 रुपया सुद्धा तुम्ही मला महाराष्ट्र शासनाने दिला नाही. माझा मान सन्मान केला नाही. 1000 वर्षाची परंपरा, हजारो कोटी रुपयाची संपत्ती देऊन महाराष्ट्र शासन अजूनही मंदिरात कशा प्रकारे वागते ह्याचा एक अभ्यासाचा विषय. ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही वैतागलेलो आहोत. आमचं जीवन मुश्किल झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याशी स्वतः बोला, आम्ही कुणाकडे जाणार नाही. त्यासाठी एकादशी दिवशी आमचे सर्व दुकानं बंद ठेवून आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत. रामकृष्ण हरी.